जेव्हा हिरण्यकशिपूने प्रल्हादाचा वध करण्याचा निर्णय घेतला, तेव्हा विष्णूने नरसिंह अवतार धारण केला. नरसिंहाने हिरण्यकशिपूचा वध करून प्रल्हादाचे प्राण वाचवले. त्यानंतर प्रल्हादाला असुरांचा राजा घोषित करण्यात आलं. त्याने आपल्या प्रजेची निस्वार्थीपणे सेवा केली. राज्यकारभार धार्मिकतेने आणि विश्वासाने सांभाळला. पण तरीही त्याच्या मनात काही प्रश्न होते. तो जन्म, जीवन आणि तत्वाबद्दलचे उत्तर शोधत होता. तेव्हा प्रल्हादाने जगभ्रमण करण्याचा निर्णय घेतला. जग फिरताना तो सह्याद्री पर्वतांमध्ये पोहोचला. त्याला कावेरीच्या काठावर एक ऋषी दिसले. ते समाधीस्थ होते आणि सर्व सुखांपासून मुक्त होते. प्रल्हादाने विचारलं, तुम्ही इतके आनंदी कसे? ऋषींनी सांगितलं, खरा आनंद मोहापलीकडे असतो. अचानक ऋषी अदृश्य झाले आणि श्री गुरुदेव दत्त प्रकटले. दत्तगुरूंनी प्रल्हादाला 24 गुरूंचं ज्ञान दिलं. ज्ञान घेतल्यावर प्रल्हाद राज्यात पुन्हा परतला. त्याने उर्वरित जीवन शांतता आणि आनंदात घालवलं. हा प्रसंग शिकवतो की मन शुद्ध ठेवा. देवभक्तीने जगातील अडथळे दूर होतात.